ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 196, अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. श्री गणेशाय नमः. अर्जुना, हे गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती. आता ज्ञानयज्ञ यजिती ते भक्त ऐके. परी भजन करीती हातवटी, तू जाणता आहासी किरीटी. जे मागाई या गोष्टी केलिया आम्ही. तव आथी तव आथी जी अर्जुन म्हणे, हे दैवी किया प्रसादाचे करणे. तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणावे. या बोला श्री अनंते, लागटा देखिले तयाते. की सुखावलेनी चित्ते डोलतू असे. म्हणे भले केले पार्था, एरभिया अनवसरू सर्वथा. परी बोलवी तसे आस्था तुझी माते. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, अशा प्रकारे ही गुरुवी म्हणजे अत्यंत श्रेष्ठ प्रतीची भक्ती तुला सांगितली. आता ज्ञानप्राप्तिरूप यज्ञाने जे माझे यजन म्हणजे भक्ती व आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. परंतु हे किरीटी, माझे भजन वा यजन करण्याची ही हातोटी तू जाणतोस, कारण आम्ही या गोष्टीविषयी तुला मागा म्हणजे पूर्वीच सांगितले आहेत. तव म्हणजे तेव्हा अर्जुन म्हणाला, होय देवा, मी हे जाणत आहे आणि हे देवाच्या प्रसादाचेच करणे आहे. परंतु अमृताचे आरोगणे म्हणजे पौष्टिक व आरोग्यवर्धक सेवन करण्यास मिळाले असता पुरे आता नको असे कोणाला म्हणवेल का? अर्जुनाच्या ह्या बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच चित्तात सुखावल्यामुळे श्री अनंत आनंदाने डोलायला लागले. मग म्हणाले, पार्था, फार भले केलेस. एरवी मागे एक वार सांगितले असल्यामुळे पुन्हा तेच सांगण्याचा हा सर्वथा अनवसर म्हणजे उचित प्रसंग नव्हता. परंतु तुझी माझ्याविषयीची आस्था मला बोलण्यास भाग पाडते आहे. तेव्हा अर्जुन म्हणे, हे काय, चकोरे बिन चांदण्याची नाही. जगची निवविजे हा तयाच्या ठाई स्वभावो कीजे. ये रे चकोरे ती आपुलिये चाडे, चांचू करीती चंद्राकडे. तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. जी मेघू आपुलिया प्रौढी, जगाची आरती दवडी. वाचुनी चातकाची तहान केवडी, तो वर्षावो पाहुनी. परी चुळा एकाची या चाडे, जेवी गंगे तेची ठाकणे पडे. तेवी आर्त बहुका थोडे, तरी सांगावे देवी. तेथे देव म्हणितले राहे, जो संतोषू आम्हा जाहला आहे. तयावरी स्तुतीस आहे, ऐसे उरले नाही. पै परिसतू आहासी निकिया परी, तेची वक्तृत्व वराडीक करी. ऐसे पुरस्करोनी श्रीहरी, आदरिले बोलो. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुझी आस्था मला बोलविते असे काय म्हणता? हे खरे नाही. चकोर पक्षी असला व त्याला पाहिजे म्हणून चंद्र उगवतो व चांदणे पडून त्याची तहान भागते आणि एरवी चंद्र उगवत नाही असे आहे की काय? चकोर पक्षाची तहान भागविण्याखेरीज चंद्राला इतर काही कर्तव्य नाही की काय? जगताला शीतल चांदण्याने निववावे हा तर चंद्राच्या ठाईचा स्वभाव आहे. आता चकोर पक्षाने केवळ आपली तहान भागवायची, चाडे म्हणजे इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी म्हणून विनंती करावी तेवढी थोडीच आहे. पण देवा, आपण तर कृपा सिंधू म्हणजे दयेचा सागर आहात. महाराज, मेघ हा आपल्या उदारपणाच्या प्रौढीने वा थोरवीने संपूर्ण जगाची आरती म्हणजे पीडा दवडी म्हणजे घालवितो. मेघाच्या त्या वर्षावाच्या मानाने पाहिले तर चातकाची तहान ती केवढी. परंतु एक चूळभर पाणी पिण्याची जरी इच्छा असली तरी जेवी म्हणजे ज्याप्रमाणे गंगेलाच ठाकणे पडे म्हणजे शरण जावे लागते, तेवी म्हणजे त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा बहु म्हणजे खूप जास्त असो किंवा थोडीशीच असो, तरीही देवा, आपण कृपा करून सांगावे. त्यावेळी देव म्हणाले, अर्जुना, तुझे बोलणे राहो. आम्हाला जो संतोष झाला आहे त्यावर आता तू केलेली स्तुती आम्हाला सहन होईल असे राहिले नाही. परंतु आम्ही सांगत असलेले सर्व तू निकियापरी म्हणजे उत्तम प्रकारे
परिसतू म्हणजे संदर्भपूर्वक ऐकत आहेस. तुझी ही श्रवण भक्तीच आमच्या वक्तृत्वाला वऱ्हाडी करी म्हणजे बोलावून आणीत आहे. अशा प्रकारे अर्जुनाला मानाने पुरस्कृत करून श्रीहरींनी आदराने बोलण्यास प्रारंभ केला. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.